श्रीमान योगी भाग 3 कथा। खानाचा वकील आपणहून भेटायला येतो यावर कोणाचाच विश्वास बसेना। खानाचा वकील कृष्णाजी भास्कर आपल्या अश्वपथकासह गडाच्या पायथ्याशी आल्याची वर्दी आली। राजाने जेधे, पानसंबळ, पंताजी गोपीनाथ, अनाजी पंत यांना वकिलाला सामोरे जाऊन मानाने गडावर घेऊन यायला पाठवले। साऱ्यांचे लक्ष आता वकिलाकडे लागले। गडाच्या दरवाजाशी पंताजी गोपीनाथ हे कृष्णाजी भास्करांना सामोरे गेले। कृष्णाजी भास्कर चिरचिरेट अंगलटीचे, उंचे पुरे देखणे होते। त्यांचे घारे डोळे मनाचा ठाव घेणारे होते। डोक्याला पगडी, अंगात रेशमी पिवळा अंगरखा आणि कमरेस तलम मलमली धोतर परिधान केलेले कृष्णाजी आपल्या नजरेने गड आणि परिसर निरखत होते। पंताजी गोपीनाथांनी त्यांची ओळख करून दिली। पंताजी म्हणाले, आपल्या भेटीसाठी राजे वाट पाहत आहेत। आम्ही येण्याआधीच आमच्या आगमनाची वार्ता आली असेल, नाही? पंताजी हसले, म्हणाले, मोठ्या माणसांच्या हालचाली इतक्या लपून राहत नाहीत, चलावं। कृष्णाजी गड निरखेत चढत होते। गडाचा कडेकोट बंदोबस्त त्यांच्या नजरेतून सुटत नव्हता। गडाच्या सदरेवर येता दुहेरी तटबंदीने बंदिस्त असलेला गड कृष्णाजी भास्करच्या नजरेत पडला। गडावरच्या चौक्या पहारे, बुरुजावरच्या पल्लेदार तोफा, तोफगोळ्यांचे ढीग सारे पाहून कृष्णाजींच्या चेहऱ्यावर स्मित झळकले। ते पंताजींना म्हणाले, पंत, इथे तर लढाईची जय्यत तयारी दिसते। गैरसमज होतो। राजांच्या कोणत्याही गडावर हा नेहमीचाच बंदोबस्त असतो। देवदर्शन घ्यावं। केदारेश्वराचे दर्शन घेऊन कृष्णाजी भास्कर वाड्याकडे येऊ लागले। राजे कपडे करून आपल्या महालात तयार होते। कृष्णाजी भास्कर सदरेत आले। सदरेच्या सरदारांच्या ओळखी करून दिल्या गेल्या आणि राजांचे बोलावणे आले। पंत बैठकीच्या जागी कृष्णाजीला घेऊन गेले। राजे बैठकीवर बसले होते। कृष्णाजींची ओळख पंतांनी करून दिली। राजांनी मुजऱ्याचा स्वीकार केला व ते म्हणाले, आम्ही आपलं भाग्य समजतो की खान साहेबांनी आमची आठवण ठेवली। कृष्णाजी पंत म्हणाले, राजे, खान साहेब का परके आहेत? त्यांच्या मनात आपल्याबद्दल प्रेमभाव आहे। तसं नसतं तर एवढ्या बलशाली खानांनी आपल्याकडे मला पाठवलं नसतं। खान साहेबांना आमचे धन्यवाद द्या। जसे महाराज साहेब तसे खान आपणास वडील आहेत। त्यांची भेट झाली तर जरूर घेऊ। कृष्णाजी भास्करांनी खानाचे पत्र पुढे केले। राजांनी पंताजी गोपीनाथांच्याकडे पाहिले। पंताजीने पत्र उघडले। पंताजी वाचू लागले, तुमचा उद्धटपणा शहाच्या मनात झुंबत आहे। निजामशाही बुडाल्यानंतर स्वतः हस्तगत केलेला मुलूक आदिलशाहीना मोगलांना तहात दिला होता। तो डोंगरी किल्ल्याने भरलेला मुलूक तुम्ही काबीज केल्यामुळे तेथील राजा तडफडत आहे। चंद्ररावाचे विस्तीर्ण राज्य तुम्ही हरण केले आहे। कल्याण भिवंडी घेऊन तुम्ही अल्लाह परवरदिगारच्या मशिदी जमीनदोस्त केल्या आहे। काजी व मुल्ला यांना कैद केले आहे। त्यासाठी राजा, माझ्या आज्ञेप्रमाणे तू संधी कर आणि सर्व किल्ले व मुलूक देऊन टाक। सिंहगड, लोहगड, पुरंदर, चाकण, नीरा व भीमा यातील प्रदेश सोडून दे। एकंदरीत आमची धडगत दिसत नाही, राजे म्हणाले। कृष्णाजी भास्कर म्हणाला, राजे, माझा सल्ला विचाराल तर खान म्हणतात त्याप्रमाणे सल्ला करावा। तसं झालं नाही तर खानाची भारी फौज आपल्यावर तुटून पडेल। खानाची ताकद किती प्रचंड याचा तपशील राजांना मिळालाच असेल। ते आम्ही जाणतो, पण खान साहेब एक विसरतात, आम्ही शहाजी राजांचे पुत्र आहोत। आमचे एक बंधू अपघाती मृत्यू पावले। विजापूरच्या फर्जंद शहाजी राजांना दुसरा मुलगा गेलेला परवडायचा नाही। कृष्णाजी भास्कर चकित झाले। हा अनोखा वार होता। आपला पवित्रा बदलीत कृष्णाजी म्हणाले, पण एवढ्या दूरवर गोष्टी न्यायची जरूरच काय? आपण वाईला आलात। खुल्लम-खुल्ला गोष्टी झाल्या तर सारे गैरसमज दूर होऊन जातील। कृष्णाजी, गैरसमज आमचे नाहीत। कल्याणला मशिदी पाडल्या हे खरं की खोटं हे खानांनी मनात आणलं तर कळायला फारसा वेळ लागणार नाही। स्वतःच्या आचरणावर खान अंदाज बांधतात म्हणून अशी गफलत होते। बारीक सारीक गोष्टी मनात न आणल्या तरच यातून काहीतरी चांगलं निघेल। आमच्या मनात काही नाही। आम्ही मनमोकळेपणाने विचार करू। आपण राहावं, आमचं उत्तर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे। जशी आज्ञा, कृष्णाजी भास्कर म्हणाले। राजांनी कृष्णाजींना मानवस्त्र देऊन त्यांना निरोप दिला। कृष्णाजी भास्करांची एका स्वतंत्र घरात व्यवस्था केली होती। तिकडे कृष्णाजी पंतांना पाठवून राजे आपल्या महाली गेले। सदरेवरची मंडळी पंतांच्या भोवती गोळा झाली। खानाच्या पत्रास राजे काय उत्तर देतात याबद्दल प्रत्येकाच्या मनात विचार सुरू झाले। दुसऱ्या दिवशी राजांनी आपले सर्व विश्वासू मातबर गोळा केले। त्यांना घेऊन एकांतात खलबत बसले। खानाच्या पत्राचा मुसद्दा सांगण्यात आला। राजांनी खानाकडून अभय घेऊन शपथ घेऊन वाईला भेटावे असा अनेकांनी सल्ला दिला। राजे म्हणाले, खान इतका सोपा वाटतो?
मित्राचा अंदाज चुकला तरी चालतो, पण शत्रू त्याचा अंदाज कमी करून चालत नाही. शत्रूचं पुरं वजन वाढवूनच शत्रूला पाहावं. हे आमंत्रण इतकं साधं नाही. ज्या खानाला विजापूर दरबारानं आम्हा सफा करून जिवे मारून टाकण्याची आज्ञा दिली आहे, तो इतक्या सरळपणाने भेटेल? त्या खानाची कर्तुक आठवा. शिराच्या कस्तुरी रंगाला भेटीला बोलून यानंच ठार केलं. खान मोहम्मदाचा खून यानंच केला. एवढंच काय, पण खुद्द आमचे दादा महाराज यांना याच दगलबाजाने विश्वासघाताने मारलं. खानाला भेटायचं झालं तर त्यांना इथंच येऊन भेटलं पाहिजे. खान तयार होईल? पाहू, जगदंबेच्या मनात असेल तसं होईल. त्यानंतर राजांनी पंताजी गोपीनाथांची एकांती भेट घेतली. पंताजी गोपीनाथ म्हणजे बुद्धीचे आघात, धूर्त, खास मुरब्बी आणि विश्वासाचा माणूस. एवढा घरोबा की सारे पंतांना पंताजी काका म्हणून म्हणत. पंताजी येताच राजे म्हणाले, पंत, खानाचा वकील आला म्हणजे रिवाजाला धरून आमचाही हेजीब खानाच्या गोटात जावयास हवा. आमचे हेजीब म्हणून आम्ही तुमची निवड केली आहे. आम्ही कृष्णाजी भास्करास आज निरोप देतो. तुम्ही नंतर अफजलखानाकडे जावे. जशी आज्ञा. पंत, आमचा तुमच्या निष्ठेवर विश्वास आहे. खान होईल त्या मार्गाने वळवायलाच हवा. ते कसब तुमचं आहे. राजांनी कृष्णाजी भास्करला बोलवले. कृष्णाजी पंत येताच राजे म्हणाले, कृष्णाजी भास्कर, आम्ही खानाच्या पत्राचं उत्तर तयार केलं आहे. ते तुमच्या बरोबर दिले तर योग्य होणार नाही. रिवाजाला सोडून होईल. त्यासाठी खानांच्याकडे आम्ही आमचे हेजीब पंताजी गोपीनाथ यांना पाठवित आहोत. तुम्ही त्यांची व खानाची भेट घडवून द्या. जशी आज्ञा. कृष्णाजी भास्कर म्हणाला. खानाच्या वकिलाला वस्त्रे देऊन सन्मानाने पाठवले गेले. दुसऱ्या दिवशी पंताजी गोपीनाथ खानाकडे जायला निघाले. राजांनी त्यांना एकांती घेतले. राजे म्हणाले, तुम्ही खानाशी सर्व बोलणी करा. आमचा मनसुबा तुम्हाला माहीतच आहे. खानाकडून प्रत्येक गोष्टीला क्रियाशपथ घ्या. त्यांनी मागितली तर बेलाशक द्या. अनुमान करू नका. तुमच्या बरोबर माणसं देत आहोत ती सारी नजरबाज आहे. खानाचा हेतू काय आहे याची पुरी खात्री करून घ्या. जेवढं पाहता ऐकता येईल व समजून घेता येईल तेवढं करून माघारी या. खानाकडे जाताना पालखीतून खाशा इतमामाने जा. भवानी तुम्हाला यश देईल. पंताजी गोपीनाथांनी राजांचा निरोप घेतला. कृष्णाजी भास्कर आल्याचे कळताच खानाने तातडीने बोलावणे पाठवले. शिवाजीचे उत्तर ऐकायला खान अधीर झाला होता. कृष्णाजी भास्कर आला. खान शाही बैठकीवर बसून हुक्का पित होता. कृष्णाजीकडे पाहून तो गरजला, कहो कृष्णाजी, कुछ हाले मुलाकात बयान करो. आपलं पत्र शिवाजीला दिलं. पत्रामुळे शिवाजी पुष्कळ नाराज दिसला. खान खुशीने हसला. आपली ताकद शिवाजीला पुरी माहीत आहे. मग यायला तयार झाला? नाही, शिवाजी येथे यायला भीतो. मी सांगितलं की खान साहेबांचा राग भारी असतो. खान साहेब चालून आले तर ते परवडायचं नाही. फिर? शिवाजी म्हणाला की खानाला सांग, फर्जंद शहाजीराजांना पण दुसरा मुलगा गेल्याचं आवडणार नाही. अफजलच्या हातातील हुक्क्याची नळी सुटली. ती खानाने उचलली आणि तो मोठ्याने हसला. म्हणाला, दुश्मन हुशियार, तेच मालूम होत आहे. कृष्णाजीने शिवाजीचा गड मुलूक सारी माहिती खानाला दिली. राजांचा वकील येत असल्याचे सांगितले. खान विचार करत होता. शिवाजीचा अंदाज लागला नव्हता. कुठेतरी पाणी वाढत आहे. दुसऱ्या दिवशी पंताजी गोपीनाथ खानाच्या छावणीत आले. कृष्णाजी पंत त्यांना सामोरे गेले. गोपीनाथ पंत खानाच्या गोटाकडे जात होते. मागे पुढे स्वार जात होते. मध्ये पांढऱ्या कपड्यांच्या भोयांनी पंतांची पालखी डोलली होती. दांडीच्या गोंड्यांना धरून गोपीनाथ पंत छावणीवर नजर टाकत होते. पालखी सुशोभित होती. पुढच्या दांडीला लावलेले चांदीच्या व्याघ्रमुखाचे डोळे माणकांचे होते. भगव्या रेशमी वस्त्रांनी पालखीच्या रेशमी दांड्या झाकल्या होत्या. खान गोपीनाथांची वाटच पाहत होता. गोपीनाथांनी खानाला मुजरा केला. कृष्णाजी पंतांनी राजांच्या वकिलाची ओळख करून दिली. खासगी भेटीची विनंती केली. खानाने साऱ्यांना दूर केले. गोपीनाथ पंत खानाला म्हणाले, आपल्या पत्रानं राजांना धन्यता वाटली. राजांनी आपल्याला उत्तर पाठवलं आहे. वाचा. पंताजी गोपीनाथ वाचू लागले. आपली आज्ञा शिरसा मान्य. आपण कृपावंत म्हणूनच माझ्या गुन्ह्यांना माफी करू धजलात. आपण मागता ते सारे किल्ले व जावळी मी द्यायला तयार आहे. ज्यांच्या पुढे नजर वर करून पाहणे कठीण अशा आपणासमोर मी केव्हाही कट्यार ठेवण्यास तयार आहे. खानाच्या खुशीला हद्द उरली नाही. वरून हर्षानं दाखवता खान म्हणाला, मग राजे केव्हा येतात? माफी असावी हुजूर, पण राजे येथे यायला डर घेतात. आपल्या स्नेहाचं सेवेचं प्रतीक म्हणून राजांनी भेट पाठवली आहे. आज्ञा होईल तर?
जरूर. पंताजी गोपीनाथांनी टाळी वाजवली. हुजरे आत आले आणि तबक ठेवून माघारी गेले. पंताजी गोपीनाथांनी तबकावरचे आच्छादन काढले. सुवर्ण तबकात रत्नजडीत म्यानात बंदिस्त असलेली सुवर्ण मुठीची नाजूक कट्यार होती आणि मखमलीच्या निळ्या छोट्या गिरदीवर मोत्यांचा कंठा होता. भान विसरून खानाने दोन्ही वस्तू उचलल्या. गोपीनाथ पंत म्हणाले, गुस्ताखी माफ हो हुजूर, पण विजापूर दरबारच्या कटारीपेक्षा ही कट्यार नामी आहे. मतलब? आपल्यापाशी जवाहिरे आहे, ते कटारीची कदाचित किंमत करू शकतील, पण कंठाची किंमत करणं अशक्य. खान कंठा पाहत होता. एक एक मोती बोरा एवढा होता. खान पुटपुटला, शिवाजीपाशी अशी दौलत आहे? हुजूर, आपल्या मेहरबानीची थोरवी काय सांगावी, हा तर एक बुंद आहे. पण एवढा भारी तोफा द्यायचं कारण? आपण फर्जंद शहाजीराजांचे दोस्त, म्हणजे वडला समान. आपला आशीर्वाद राजांना लाभला तर राजे आपल्यासारख्या बुजुर्ग माणसावरून दौलत विचार करायला मागे पाहत नाहीत. याचा आपणास प्रत्यंतर येईल. खानाचा डावा हात दाढीकडे गेला होता. डोळे हातातल्या कंठ्यावर खेळले होते. पंताजी गोपीनाथ सांगत होते, राजे कजदिल आहेत. वाईला यायला घाबरतात. आपण कौल द्यावा. राजे निर्भय होऊन जावळीस येतील. तुम्ही मागाल ते देतील. खानाने पंताजी गोपीनाथांच्याकडे पाहिले. त्याची नजर परत कंठ्यावर गेली. खान म्हणाला, शिवाजी राजा हरामजादा काफर, जावळी कुबल जागा, तिथं बोलावून दगा करणार नाही ना? पंताजी गोपीनाथ हसले. खान संतापला, का हसतोस? ऐकलं होतं खानांची छाती पोलादी आहे. हुजूर, एकच गोष्ट सांगतो, आपण जावळीला या. आपल्या सर्व सैन्यानिशी या. राजे ते भाग्यच समजतील. राजांचं आपल्या समोर काय पाडावं, त्यांची ताकद केवढी. मुंगीने हत्तीशी झुंजतो म्हटलं तर ते जमेल का? आपण राजांना आदिलशाही अवकृपेतून सोडवून घेतलं तर राजे तृप्त होतील. करोडो हुनांची परसाद करतील. करोडो हुन? राजांना लढणं कठीण, ते कठीण नाही. तुमच्या बाबतीत तर मुळीच नाही. 60,000 हुनांसाठी बजाजीला सोडणारा खान करोडो खुनांच्या चक्रात पडला. त्याच्या मनाचा गोंधळ वाढत होता. तो ओरडला, लेकिन तुम बम्मन हो, गवाह बनकर यकीन दिला सकते हो. हम राजा की मुलाकात जरूर करेंगे. पंताजी गोपीनाथांनी शपथ घेतली. खानाला करोडो रुपयांची संपदा दिसत होती. खानाला विचार करायला उसंत हवी होती. त्याने पंताजी गोपीनाथांना मानाने ठेवून घेतले. पंताजी गोपीनाथ खानाच्या छावणीत खानाचा पाहुणचार घेत होते. कृष्णाजी पंतांनी या शिवाजीच्या वकिलांची अनेक सरदारांची ओळख करून दिली. राजांची माणसे बावळटपणाने सारे पाहत छावणीत भटकत होती. खानाने खास मसलत भरवली आणि शिवाजीची भेट घेण्याचा आपला बेत सांगितला. वजीर सरदारांनी जावळीला जाऊ नये, शिवाजी विश्वासघात करील असा सल्ला दिला. खानाने कृष्णाजी भास्करला विचारले, शिवाजी जावळी सोडून बाहेर येईल? हुजूर, मी अंदाज काढला आहे. काही झालं तरी जावळी सोडून बाहेर जायचं नाही, असा विचार करून शिवाजी प्रतापगडावर बसला आहे. खान दाढी कुरवाळत विचार करत होता. त्याने निर्णय जाहीर केला. सरळ जंगामध्ये तो उतरणार नाही. जावळीला सैन्य घेऊन जाऊ. सरळ सापडला तर सरळ आणू, नाहीतर जावळी मुलूक सफा करून शिवाजीचा मुर्दा घेऊन येऊ. हा विचार सारांना पटला. खानाने सर्वांना रजा दिली. कृष्णाजी भास्कर तेवढा ठेवून घेतला. खानाने विचारले, कृष्णाजी, शिवाजीपाशी एवढी दौलत आहे? हुजूर, शिवाजी म्हणजे जातीचा लुटारू, ज्यानं जावळी लुटली, कल्याण खजिन्यासकट कल्याण भिवंडी लुटली, मोगलाचं जुन्नर लुटून घरात आणलं. त्याच्याजवळ काय नाही. खानसाहेब, आपली गोष्ट सोडाच, पण मी आपला वकील म्हणून गेलो होतो, तर परत येताना त्यानं मला भरजरी वस्त्र, मोत्यांचा चौकडा, सुवर्णाची कडी व पदक, एक अरबी घोडा व 5,000 होऊन दिले. खान आश्चर्याने पाहत होता. हा हुजूर? कृष्णाजी, शिवाजीची दौलत हाती घेऊ, मग शिवाजी घेऊ. शिवाजी जातो कुठे? खान हसला आणि तो हसल्यामुळे कृष्णाजीला हसावेच लागले. दुसऱ्या दिवशी सन्मानाने पंताजी गोपीनाथांना परत पाठवले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.